जीएमसी सोलापूर साडेची जी सरळ सेवा गड्ड वर्ग 4 संवर्गाची भरती प्रक्रिया आहे, यामध्ये उमेदवारांनी जे अर्ज केलेत, कोणत्या कॅटेगरीसाठी, कोणत्या प्रवर्गासाठी, त्याचबरोबर कोणत्या पोस्टसाठी किती अर्ज आलेत याच्या आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध झाली आहे. RTIचा जो अर्ज केला होता आपण, त्याची माहिती आपल्याकडे प्राप्त झाली आहे. प्रत्येक पदानुसार किती अर्ज कोणकोणत्या संवर्गासाठी आले आहेत याची माहिती आपण चेक करूयात. तर यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पदांची नावं, पोस्टची नावं चेक करू शकता. GMC सोलापूर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल गड्ड संवर्गाची जी वर्ग 4 संवर्गाची सरळ सेवा भरती प्रक्रिया आहे, हे जाहिरातीबाबतची माहिती. क्लास 4 सर्वंट आहे. त्याच्यानंतरनं कुक असिस्टंट, त्याच्यानंतर पाहू शकता गार्डनर आहे, लॅब सर्वंट. त्याच्यानंतर पुढेचं पद आहे, यामध्ये थोडंसं क्लिअर नाही आहे इमेज, पण तरीसुद्धा महत्त्वाचे अपडेट त्यामुळे आपण घेतोय. यामध्ये नर्स, यामध्ये सर्वंट आहे, मेस सर्वंट. त्याच्यानंतर OPD सर्वंट आहे, पिऊन असिस्टंट आहे, PN अटेंडंट. त्याच्यानंतर पिऊन आहे, पिऊन पदासाठी पिऊन. त्याच्यानंतर पाहू शकता याच्यामध्ये पंप अटेंडंट आहे. त्याच्यानंतर यामध्ये स्टोअर सर्वंट आहे. आणि पुढचं पद पाहू शकता, यामध्ये काय लिहिलं आहे, स्ट्रेचर बेअरर. वॉर्ड सर्वंट म्हणजे कक्षसेवक आहे. त्याचबरोबर एक्सरे सर्वंट अशी ही पदे आहेत. यासाठी जर आपण पाहिलं, यामध्ये पहिल्यांदा दिलं आहे, यामध्ये VJA प्रवर्ग आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रवर्ग दिसतो EWS. त्याच्यानंतर इथे NTB प्रवर्ग आहे, NTC, NTD आहे. त्याच्यानंतर ओपनसाठी किती अर्ज आलेत याची आकडेवारी. हा पूर्ण जो अर्जाचा फॉर्मॅट जो आहे आपला, जो RTIचा अर्ज आहे, हा टेलिग्राम चॅनलवर त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुपला आपण शेअर केलेला आहे, चेक करू शकता. पुढे पाहू शकता यामध्ये OBC कॅटेगरी आहे. त्याच्यानंतर SC कॅटेगरी, ST, त्याच्यानंतर SC BC आणि शेवटी SBC. आणि टोटल एकूण अर्ज आलेली संख्या यामध्ये दर्शवण्यात आली आहे. आता सगळ्यात जास्त अर्ज कुठं आलेत, तर कक्षसेवक या पदासाठी अर्ज दिसत आहेत. अर्ज संख्या नीट दिसत नाही आहे, मी इमेज शेअर केले, थोडी जास्त क्लिअर आहे. यामध्ये 12,349 इतका अर्ज दिसत आहेत. टोटल सगळे पकडले तर 16,000 अर्ज, म्हणजे जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त अर्ज, अर्ध्यापेक्षा जास्त अर्ज हे कक्षसेवक या पदासाठी आलेत. आणि बाकी कोणत्याही पदासाठी जास्त अर्ज आलेले नाही आहेत. तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्याची माहिती इथे चेक करू शकता. ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्याच्यानंतर कोणत्या कॅटेगरीमधून अर्ज केला आहे. उदाहरणार्थ आता इथं जर पाहिलं आपण पिऊन पदासाठी, तर इथे पिऊन पदासाठी जर तुम्ही चेक केलं तर ओपनसाठी किती अर्ज आलेत इथे दिसतं आहे. ओपन प्रवर्गासाठीच्या इथे पाहू शकता, हा पिऊनचं पद आहे. आणि या ठिकाणी ओपनसाठी आलेले अर्ज 66 फक्त दिसत आहेत. इथे 66 अर्ज दिसत आहेत, सगळ्यात कमी या ठिकाणी आहे. तर अशा पद्धतीने प्रवर्ग त्याचबरोबर यामध्ये पोस्टनुसार जी अर्जांची संख्या आहे, अर्जांची आकडेवारी ही आपल्याकडे उपलब्ध झाली आहे. डिटेलमध्ये हे चेक केली जाऊ शकते. याची PDF जी आहे त्याचबरोबर इमेज फाईल थोडीशी जास्त क्लिअर आहे, ती मी शेअर केले टेलिग्राम चॅनलवर, तुम्हाला सुद्धा चेक करता येईल, पाहता येईल. तर अशा पद्धतीने GMC सोलापूर अंतर्गत या भरती प्रक्रियेबाबतची माहिती आलेली आहे. त्याचबरोबर GMC सांगली मिरजसाठी सुद्धा परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आली आहेत. परीक्षेची तारीखसुद्धा जी PDF आहे, सूचनापत्रक आलेलं, हे सुद्धा टेलिग्राम चॅनलवर शेअर केलं आहे, चेक करू शकता. तर अशा पद्धतीने GMC अंतर्गत ज्या वर्ग 4 गड्ड संवर्गाच्या भरती प्रक्रिया आहेत याबाबतच्या अत्यंत महत्त्वाच्या अपडेट आपण पाहिले आहेत. इतर महत्त्वाच्या अपडेट लवकरच आपल्याकडे प्राप्त होतील. सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.